लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बघा दोन्ही संघांचे आय थिंक खेळाडू नाही आहेत. 5 मिनिटांचा वेळ असणार आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 5 मिनिटांचा वेळ आहे.
धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 1-8 षटकांचा सामना आहे. क्रीडास एंटरप्राइजेस आणि फातिमा 11 मांडा या दोन टीममध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन निशांत आहेत. संघ मालक संघ नायक आयकॉन देखील तेच आहेत या टीमचे. गोलंदाज जाकीर आहेत. जगन्नाना पाटील यांची संकल्पना ज्याप्रमाणे निशांत दादा यांनी उल्लेख केला की मांडा प्रीमियर लीगचं एकच उद्दिष्ट आहे की या लीगच्या माध्यमातून एखादा खेळाडू हा मोठ्या लेवलवरती जावा, ISPL सारखी स्पर्धा नक्कीच खेळावी, हा एक हेतू आहे या स्पर्धे मागचा. जगन्नाना पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की यावर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक देखील आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 3 धावा. जाकीर गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे, चांगला चेंडू, स्विंग या मिस. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे आणि जाकीर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, जज केलं होतं, झेल घेण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग, आउटस्टँडिंग फिल्डिंग पाहायला मिळते. डीप मध्ये मिल्टील्या चेंडूवरती धावा एकूण 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 4. डीजे मास्टर, सकाळचे सत्र आहे, पहिला सामना सुरू आहे. जागृती स्पोर्ट्स टीमचे संघ मालक आदरणीय मेजर विठ्ठल मोरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला, जागृती 11 या टीमचे ओनर मेजर विठ्ठल मोरे यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 6 धावा. चॉप करण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 10. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज अनिश गोलंदाजी मार्कवरती, थोडीशी महागडी गोलंदाजी
यावेळेस लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 15. आज खऱ्या अर्थाने अभय पाटोले सर आहेत, संदेश किस्मतराव सर आणि दिनेश खोत सर हे 3 ऑफिशियल पंच आहेत. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीपमध्ये. फिल्डर आहेत आणि इवन बाउन्स आपण पाहिलं आणि लॉंग ऑफला चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत या मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 17. बॅट अँड पॅडच्या मध्ये फेकला होता चेंडू आणि त्याला बॅक टू द बॉलर खेळतायत. आला हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 17. या 20 मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफला, त्याच्यावरती मिळते 1 धाव. षटक क्रमांक हे 3रं सुरू होतोय जाकीर गुजर यांचं, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक आपण पाहिलं गेलं तर हे 3रं आहे आणि धावसंख्या 18. 8 षटकांचा सामना आहे. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. जाकीर स्विच इट इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. आहतच्या बॅटमधून हा चौकार येतोय. खूप चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते. ऑन साइडला फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. आदरणीय प्रदीप दळवी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. हुक करतायत, फिल्डर नाहीये डीप मध्ये, त्याचाच फायदा घेतलाय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आहे 26. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. हा चेंडू आहे, धावाची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट होत नाहीये, बचावलेत फलंदाज आहत. मिळते 1 धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल 27. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑनला आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती
आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31. पाणी घेऊन जगन्नाना पाटील गेले होते, काहीतरी कानमंत्र दिला असेल यातील मात्र शंका नाहीये. सुरुवात खूप चांगली झाली आहे. यस, 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, परंतु ऊन आपण पाहतोय भरपूर आहे, त्यामुळे नक्कीच तिसऱ्या षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक केलेला आहे. गोलंदाज फईम, प्रचंड वेग आहे या पहिल्या चेंडूमध्ये आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना असेल जागृती 11 मांडा आणि रिदान पॅकर्स बल्ल्याने या दोन टीम मध्ये. कृष्णा यादव आणि मेजर विठ्ठल मोरे यांचा संघ आमने सामने असणार आहेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फईम आहे समोर, नामवंत गोलंदाज आहतला शांत ठेवलं जात आहे. या चेंडूवरती बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 31. या धावसंख्येवरती एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. बॅटच्या आतली कडा, लॉंग स्टॉप, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार.
मॅच धावसंख्या 35. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत, लॉफ्टेड काउंटरचा फटका आणि चेंडू डायव्हर्ट झालेला आहे. हुलकावणी दिली चेंडूने सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. चौकार हाफ ट्रॅकर हुक करतायत, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय हा तिसरा चौकार. तो मॅच डीजे मास्टर सलग 3 चौकार लगावलेत. आहतने जगन्नाथ पाटील यांनी कानमंत्र दिलं होतं ते कामी आलंय. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. गोलंदाज टीम आयकॉन येत आहेत. नौशाद विकेटच्या शोधामध्ये आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये. निशांत ऑन स्ट्राइक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नौशाद गोलंदाजी साठी सज्ज होत आहेत. विकेटच्या शोधामध्ये आहेत कारण की 4 षटक झालेत. आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाहीये. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर आहे. पंच करण्याचा प्रयत्न जाकीर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 46 धावा. धावांची पार्टनरशिप बनवली आहे. पुन्हा एकदा हुक करतायत. फिल्डर डीप मध्ये येतील चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 48 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. या मॅच मध्ये 8 षटकांचा सामना आहे. 100+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. स्विच हिट सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. आहतला थांबवणं कठीण झालंय फातिमा 11 या टीमला.
धावा 52. 52 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. 136 धावा हायेस्ट स्कोर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. गोलंदाज नौशादने हा झेल पकडलेला आहे. कॉट एंड बॉल. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का आहत. बॅक टू द पविलियन. पाडा अमर दळवी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती नौशादने विकेट मिळवली आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केली होती. ऑफ ब्रेक हा चेंडू सोडून दिलं होतं आणि येत्या डॉट बॉल. धावसंख्या 52 आहे. षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळेस लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय आणि आलाय हा डॉट बॉल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 52 धावा. जर या षटकामध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही तर 7वं षटक ही कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. घेतला का? ISPL कालपासून सुरू आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटला आलेले हे सुवर्ण दिवस आपण पाहिले. कारण की काल मोहम्मद कैफ, मनिंदर सिंग, त्यानंतर विवेक राजदान सारखे इंटरनॅशनल समालोचक ISPL काल आगाज झालेला आहे आणि आज 2 सामने आहेत. आणि पंच देखील अनिल चौधरी इंटरनॅशनल अंपायर आपण पाहिले काल. अतिरिक्त बाउन्स, पंचांचा इशारा, वाईड बॉलचा येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 53 धावा. अतिरिक्त बाउन्स घेतले या चेंडूने. 6वं हे षटक. डान्सिंग डाउन द विकेट, मिस टायमिंग स्ट्रोक आहे.
डीप मध्ये फिल्डर आहेत, चेंडू डायव्हर्ट झालेला आहे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 55 55 धावा. जगन्नाथ पाटील यांची संकल्पना आहे मांडा प्रीमियर लीग. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. कोणताही फुटवर्क नव्हता. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं असतं. निशांत संघ मालक आहेत, टीम आयकॉन आहेत, टीमचे कॅप्टन आहेत. बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलेला आहे यष्ट्यांच्या पाठीमागे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन कॅप्टन निशांत. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 55 धावांनी. बॅट्समन कुणाल येतोय बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरती सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. अमर दळवी आणि कुणाल ही जोडी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा फईम आहेत. ड्राईव्ह केलाय डीप मध्ये लॉंग ऑफला. फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. चांगलं कमबॅक केलंय या मॅच मध्ये, कारण की 8 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक हे 6वं सुरू आहे. ज्याप्रमाणे याआधी आपण सामने पाहिले 2 दिवस, त्या कंपॅरिझनचा विचार केला तर ही थोडीशी कमी धावसंख्या आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. थांबवलंय कुणालने. अमरला आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 56. स्विंग अँड मिस आलाय हा डॉट बॉल. आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 56. सामना असेल जागृती 11 मांडा आणि रिधान पॅकर्स बल्ल्याने. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि जो संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणार नाही त्या संघाला एका चेंडूची पेनल्टी असणार आहे. नेक्स्ट ओव्हर आहे बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. आपण पाहू शकाल नौशाद
आयकॉन आहेत टीम कॅप्टन. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त 3च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर असतील. NS ऑडिओ नितीन दादा मंत्रमुग्ध करतायत. गेली 2 दिवस अप्रतिम संगीत आणि या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगलं संगीत प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक आहे जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर ट्रॅक पॅड आणि टी शर्ट आहेत सुपर ब्रँड दीपेश शर्मा यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते आणि यस फिंगर अप फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का तिसरा धक्का फलंदाज कुणाल बॅक टू द पविलियन. जेडी येत आहेत नवीन फलंदाज जितिकेश दळवी जेडी या नावाने सुपरिचित आहेत. अजूनही जगन्नाना पाटील डगआउट मध्ये आहेत. त्यांची बॅटिंग देखील सर्वांना बघायची आहे. पहिल्या चेंडूवरती नौशादने विकेट मिळवली आहे. धावसंख्या 3 बाद 56. बाहुबली जेडी ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील करतायत. अपीलला फेटाळली आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 57 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. ज्या संघाने 4 षटकांमध्ये 45 धाव बनवल्या होत्या एकही फलंदाज गमावला नव्हता त्या संघाला संघर्ष करावा लागतोय या सामन्यामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. पहिला षटकार येतोय फलंदाज अमर दळवीच्या बॅट मधून. सलमान शेख आणि नदीम कबाडी यांचा संघ आहे. फातिमा 11. दुसऱ्या बाजूला निशान दादा मिरकुटे यांचा संघ आहे क्रीडा एंटरप्राइजेस. या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पहिला सामना नेक्स्ट मॅच असणार आहे कृष्णा यादव यांचा रिधान पॅकर्स बल्ल्यानी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे आणि पाहावं लागेल काय घडलं एक्झॅक्टली. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे आणि आपण चेक करूया. अभय पाटोळे सर आहेत आमचे टीव्ही अंपायर. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बेल्स भरपूर लेट पडली आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव.
धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 65 सातवं हे षटक आपण पाहतोय. गोलंदाज नौशाद ऑन साइडला खेळत्या क्षेत्ररक्षक होते आणि एक धाव मिळते चेंडूवरती. नौशाद पुन्हा एकदा लाईन पावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 67 67 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पंच करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरला एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 68. नवीन गोलंदाज निखिल आहेत गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 69. धावसंख्या 69 आहे. अंतिम षटक निखिल. फुल टॉस. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. त्याला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. नो +4 मिळतोय पंजा. फ्रीट आहे. नेक्स्ट बॉल. शफल झाले होते आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 74. अंतिम षटक निखिल यांचं. चला टॉस साठी या जागृती 11 आणि रिधान पॅकर्स बल्ल्यानी. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे 80.
धावा येत आहेत या षटकामध्ये. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट, तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. 3 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू आहे. लॉंग ऑफला चेंडू फील्ड होतोय. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 82, 82. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 83 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. चला, रिधान पॅकर्स बल्याने आणि जागृती 11 मांडा या पुढील सामना असेल. अंतिम चेंडूवरती मिळते 1 धाव आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 84 आणि 85 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी क्रीडा एंटरप्राइजेस मांडा या संघाने फातिमा 11 मांडा या संघासमोर बनवायच्या धावा 85. पाहिजे होती. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल 8 षटकांच्या मॅच मध्ये? असे कोणते फलंदाज आहेत जे 100+ धाव बनवतील? आमचा एकच फलंदाज आहे, अशोक डिंडा. अशोक डिंडावरच्या व्यतिरिक्त कोणाकडून अपेक्षा आहे? अपेक्षा माझ्या स्वतःकडून आहे आणि दुसरे पण बॅट्समॅन आहेत चांगले चांगले. आता त्यांचं नाव मला माहिती नाही. नक्कीच शुभेच्छा असतील. आम्ही 100% धमाकाच करणार आहे. या फहीमला सांगतोय मी, आम्ही 100% धमाकाच करणार आहे. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. रिधान पॅकर्स बल्यान या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि महेंद्रसिंग धोनी यांचे खूप मोठे फॅन कल्पेश भोईर वरप हे देखील सामन्याचा आनंद घेतात आणि जगन्नाथ पाटील यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत.
नानांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर एक सिंगल मिळते. स्विच सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, MPL चौकार. मॅच धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल, 11 धावा. नाना पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. बल्ल्यानीचा बायकर मॅन सूरज भगत यांचे ते आगमन होते. वेलकम, स्वागत आहे सूरज या स्पर्धेमध्ये. आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वाधिक धाव देखील बनवलेले आहेत. सेकंड बाईक लोडिंग, फुल टॉस त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय, षटकार. आहे 17 धावा. महागडी गोलंदाजी. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडला आणि खाली राहतोय. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 42 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 67. नंदू येत आहेत, नवीन गोलंदाज. या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये, कारण की 67 धावांची गरज आहे. 42 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला गेले, नक्कीच स्क्वेअर कट करताय, क्षेत्ररक्षक येतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे, चेंडू सापडत नाहीये. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. एसट्यांच्या पाठीमागे मनीष जाधव आहेत. मनीष जाधव यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. नंदू राईट अप ओव्हर द विकेटने ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. अमर दळवी येतोय, चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज. डायरेक्ट हिट परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. मिळते एक धाव चेंडूवरती. पंच बॅटकट आहे का लेग बाईज?
बॅटकट आहे. आणि चला तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे रनआउटसाठी. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे. OUT फलंदाज झालाय बाद. औशे यांचे ते आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गुफरान न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अपील करतायत LBW ची आणि अपील फेटाळली आहे. इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात नंदू या षटकामध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये 18 खर्च केल्या होत्या जगन्नाना पाटील यांनी, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. धावसंख्या आहे 21. चैतन्य पाटील वेलकम, स्वागत आहे. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. MPL चौकार. पंचवीस. चांगली सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये. नौशादचा बल्ला बोलतोय. पुन्हा एकदा इन्सर्ट आउट. ग्लोरियस स्ट्रोक. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. बदलापूरचा बुलंद आवाज. आमचे अत्यंत जवळचे मित्र तुषार महाराज शिंदे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. 36 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही बनवायचे आहेत धावा या मॅच मध्ये. 56 धावा सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. जगन्नाना पाटील
36 चेंडू आणि 56 धावांची गरज. बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागतोय आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अमर. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी. आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 30 धावा. 55 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. नौशाद 21 वरती बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला बिग हिट पाठवलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी टू यूज मॅक्सिमम षटकार. धावसंख्या आहे 36. पुन्हा एकदा हुक करतायत. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 40. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेला आहे. लँड होतोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. नौशादला थांबवणं कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये. नौशाद सेट ऑन फायर. षटकार. येतोय चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे या मॅच मध्ये. क्रीडा 700 या टीमला. निशांतदादा मुरकुटे यांचा संघ अराउंड विकेटने. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच करतात डीप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 47. 47 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 30 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 38. 30 चेंडू 38 ची गरज सामना जिंकण्यासाठी. चला इम्पॅक्ट प्लेयर येतोय जीडीच्या जागेवरती.
सोहम, गोलंदाज आहेत या चौथ्या षटकामध्ये अमर दळवी येत आहेत. धावसंख्या आहे 47. 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक करावा लागेल. ज्या अनुषंगाने नौशाद बॅटिंग करतोय 38 वरती तो बॅटिंग करतोय. 14 चेंडू आणि 38 धावा बनवले आहेत. नौशादने गोलंदाजी देखील खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. अमर पहिला चेंडू यावेळेस डेट चेंडू घोषित करतायत. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली आहे. सॉफ्ट हँडने खेळतात. फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 48. 48 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. कारण की षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि 50 धावा धावफलकावरती आहेत. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 27 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. आधीच इन्व्हेस्टमेंट कमी आहे तुमच्याकडे आणि या चुका तुम्हाला महागात पडतील. हे झेल तुम्हाला पकडावे लागतील. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल. धावसंख्या 52. 26 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस्टामिंग. झेलची शक्यता असेल आणि मनीषने हा झेल सोडलेला आहे. कदाचित सूर्याची किरण आली असावी डोळ्यावरती. धावसंख्या 53. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54 आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 24 चेंडू शिल्लक. बॅटिंग पॉवर प्ले का? यस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. 24 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 31 धाव बनवायच्या आहेत.
या पुढच्या मॅच मध्ये जागृती 11 या टीमला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. धमाका असणार आहे या पुढच्या मॅच मध्ये. विठ्ठल मोरे मेजर यांचा संघ आहे. चला सामना स्पीडअप करा विनंती असेल. 24 चेंडू 31 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. नौशाद ऑन स्ट्राइक जो खेळतो 39 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत अमर, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका सीमा पार चौकार. दोन अर्धशतक झालेली आहेत. बघूया तिसरं अर्धशतक येईल का. फलंदाज नौशादच्या बॅट मधून तो खेळतोय 43 या धावसंख्येवरती. धावसंख्या 58 58. 27 धाव बनवायचे आहेत. 23 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची गरज या मॅच मध्ये. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत सीमा रेषेच्या बाहेर षटकार. हे 64 49 वरती बॅटिंग करतोय नौशाद. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका आणि पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बॅट दाखवायची आहे. नाबाद 53 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आणि मांडा प्रीमियर लीग मधील हे तिसरं अर्धशतक ठोकलेलं आहे फलंदाज नौशादने. क्या बात आहे मिस्टर टेनिस क्रिकेट नौशाद. 53 धावांची इनिंग साकारली आहे आणि त्याच्याही चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. तिसरं हे अर्धशतक या स्पर्धेमधील मांडा प्रीमियर लीग मधील. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. चौकार. धावसंख्या आहे 72. 13 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये अशोक डिंडा इन ऍक्शन मध्ये असतील आणि आतिकबाई सय्यद यांनी सांगितलं की अशोक डिंडाच काफी आहे सर्वांना. तेराची गरज. गतीमध्ये परिवर्तन केलंय. फिंगर रोल केले. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 72. 72 धावा धावफलकावरती. 13 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी नौशाद पुन्हा एकदा पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 73. 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18.
चला यासिन मोगल या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. स्विच इट सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि यस फलंदाज झाले बाद, विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का, नौशाद बॅक टू द पवेलियन. बारीक नजर आहे, त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की 5वं अर्धशतक आहे या मांडा प्रीमियर लीग मधील. आणि ज्ञानेश्वर इन ऍक्शन मध्ये आहेत का? नक्कीच पराभूत झालेले आहेत. सूरजने 60 धाव बनवल्या होत्या, ओमकारने 53 धाव बनवल्या, चिंटूने 52 धाव बनवल्या, केतनने 50 धाव बनवल्या. आणि या मॅच मध्ये नक्कीच 62 धावांची इनिंग साकारली आहे. सॉफ्ट हँडने खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते धावसंख्या, एकने पुढे जाईल. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, एकच धाव मिळते चेंडूवरती, धावसंख्या एकने पुढे जाईल 79. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फहीम ऑन स्ट्राइक. बघूया आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय का. फहीम इद्रिसी लॉफ करतायत, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. दोन धाव बनवायच्या आहेत, 13 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. फुल टॉस आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे फातिमा 11 मांडा संघाने. मांडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. क्रीडा एंटरप्राइजेस संघाला आपण देऊया पुढील सामन्यासाठी शुभेच्छा, अभिनंदन. पुन्हा एकदा फातिमा 11 मांडा या टीमचं लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कॅप्टन नौशाद, ज्याने बनवल्या 62 धावा या मॅच मध्ये.